शेतकरी मित्रांनो, राम राम. मी तुमचा मित्र विशाल. सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. मी मित्रांनो, इथं तुम्ही पाहू शकता अद्रक या पिकाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे आणि एकंदरीत तुमचं हळद असेल, अद्रक असेल, या पिकाचे फुटवे वाढवण्याचा हाच योग्य वेळ आहे मित्रांनो. जेवढे जास्तीत जास्त सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या या दोन्ही पिकांना फुटवे वाढतील तर तेवढा जास्तीत जास्त आपल्या जमिनीमध्ये जे काही या पिकाचे कंद वाढत असतात तर त्या कंदाचा तिथं जास्तीत जास्त विकास होतो. कारण फुटवे वाढल्यानं आपल्या पिकामध्ये जे काही पानांची संख्या आहे तर ती तिथं वाढत असते. त्याच्यासोबतच नवीन खाली जमिनीमध्ये जो काही कंद आहे तर तो बनायला तिथं सुरुवात होत असते आणि जेवढं जास्तीत जास्त पानांची संख्या तेवढं जास्तीत जास्त हरितद्रव्य म्हणजे जे काही आपल्या पिकाचं अन्न आहे तर त्या झाडामध्ये तिथं तयार होत असतं. तर सुरुवातीच्या काळामध्ये हळद अद्रक या पिकामध्ये खास करून आपण फुटवे वाढीसाठी काय व्यवस्थापन करू शकतो आणि ते केव्हा करू शकतो. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणत्याही पिकामध्ये फुटवे वाढीसाठी आणि त्याच्यासोबतच जास्तीत जास्त मुळांचा विकास होण्यासाठी फॉस्फरस हे अन्नद्रव्य आपल्याला तिथं काम करताना पाहायला मिळत असतं. तर सुरुवातीच्या काळामध्ये शेतकरी मित्रांनो, आपल्याला ज्यावेळेस फुटव्याची अवस्था असते बऱ्यापैकी आपण याचं बियाणं लागवड करून झाल्यानंतर 15, 20, 25 दिवसापर्यंत आपल्याला फॉस्फरस युक्त या अन्न घटकाचा जास्तीत जास्त वापर करणं गरजेचं असतं. निश्चितच आपण जे काही दाणेदार स्वरूपातले खताचा बेसल खत व्यवस्थापन करताना वापर केलेला असतो, परंतु ते जे काही खतं असतात तर ते हळूहळू आपल्या पिकाला उपलब्ध होतात. मग आपल्याला काय वापर करायचं आहे मित्रांनो, जे खतं जलदरित्या फास्टरित्या आपल्या पिकाला उपलब्ध होत असतात तर अशा विद्राव्य खतांचा, जास्तीत जास्त फॉस्फरसयुक्त खतांचा आपल्याला ड्रीप न सोडण्यासाठी तिथं वापर करणं गरजेचं आहे. निश्चितच यांसारख्या पिकामध्ये सगळ्यांचं ड्रीप व्यवस्थापन कंपल्सरी असतं. तर सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला ड्रीप व्यवस्थापन करताना नेमकं असे कोणते विद्राव्य खतं तिथं तुम्ही सोडू शकता मी या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देतोय. जर तुम्ही हळद उत्पादक किंवा अद्रक उत्पादक शेतकरी असाल, आपल्या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ जास्तीत जास्त हळद अद्रक उत्पादक शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करायला मात्र विसरू नका. मित्रांनो, आपल्या चॅनलवरती ऑलरेडीच हळद पिकाचं किंवा अद्रक पिकाचं पहिल्या 3 महिन्याचं संपूर्ण व्यवस्थापन दिलेलं आहे. जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो. याच्यासोबतच बेसल खत व्यवस्थापन कोणतं करायचं आहे याचासुद्धा संपूर्ण व्हिडिओ आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला तिथं पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, फॉस्फरसयुक्त खतं कोणती आहेत? सगळ्यात अगोदर मी तुम्हाला काही नवीन ग्रेड ज्या काही सोडियम आणि क्लोराईड फ्री आपल्याला तिथं पाहायला मिळतात त्या ग्रेडचं इथं नाव सांगतो. ज्याच्यामध्ये एक 10-54-10 या नावाची एक ग्रेड आपल्याला बाजारामध्ये पाहायला मिळते. याच्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण 10%, 54% सगळ्यात जास्त जे काही फॉस्फरस या अन्नद्रव्याचं प्रमाण पाहायला मिळतं आणि त्याच्यासोबतच आपल्याला 10% पोटॅशियम या अन्नद्रव्याचं सुद्धा प्रमाण पाहायला मिळतं. जर तुमच्या तिकडे ही ग्रेड भेटली तर फक्त प्रति एकरासाठी 2.5 किलो या ग्रेडचा तिथं 200 लिटर पाण्यामध्ये द्रावण तयार करा आणि 1 एकर क्षेत्राला सोडून द्या. जर तुमच्या तिकडे ही ग्रेड नाही भेटली तर टेन्शन घेऊ नका शेतकरी मित्रांनो. जास्तीत जास्त फॉस्फरस हे अन्न घटक असलेलं 1261-0 या नावाची सुद्धा एक ग्रेड उपलब्ध आहे. तर तुम्ही 1261-0 या ग्रेडचा सुद्धा ड्रिपनं सोडण्यासाठी तिथं वापर करू शकता 4 किलो प्रति एकरासाठी. फक्त विषय काय मित्रांनो, ह्या ज्या जुन्या ग्रेड आहेत तर त्या पूर्णपणे आपल्या पिकाला तिथं उपलब्ध होत नाही. ज्या नवीन ग्रेड आलेल्या आहेत तर त्या पूर्णपणे आपल्या पिकाला तिथं जलदरित्या उपलब्ध झालेल्या पाहायला मिळत असतात. तर तुम्ही 1261-0 या विद्राव्य खताचा सुद्धा वापर करू शकता. आणि याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो, कोणत्याही चांगल्या कंपनीचं आपल्याला ह्युमिक ॲसिड वापरायचं आहे 1 किलो प्रति एकरासाठी. 2 विद्राव्य खतापैकी कोणतंही एक विद्राव्य खत सुरुवातीच्या काळात वापरा आणि त्याच्यासोबत ह्युमिक ॲसिड वापरा. निश्चितच जोमदार जे काही फुटवे आहेत तर ते आपल्या पिकाचे तिथं झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, एकंदरीत तुम्ही दरवर्षी फुटवे वाढीसाठी काय व्यवस्थापन करता? व्हिडिओच्या खाली एक चांगली कमेंट करायला विसरू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजूवंत हळद अद्रक उत्पादक शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा शेअर करा. तोपर्यंत रामराम.